फक्त मराठी, फक्त मराठी। भगवान ज्ञानोबारायांच्या मनामध्ये एकदा इच्छा उत्पन्न झाली की नामदेव महाराजांना बरोबर घेऊन आपण तीर्थयात्रा करावी। ज्ञानोबाराय आळंदीमधून निघाले, पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये गेले। नामदेव महाराजांच्या घरासमोर उभा आहेत। आवाज दिला, का हो महाराज घरामध्ये आहेत का? घरामधून आवाज आला, महाराज घरामध्ये नाही आहेत। कुठे गेले? वाळवंटामध्ये महाराजांचं कीर्तन सुरू आहे। ज्ञानोबारायांनी विचार केला, आलोत आपण, चला नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये जाऊन ऐकू। ज्ञानोबाराय निघाले, वाळवंटामध्ये आले। बघतायत ज्ञानोबाराय तर समोर नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू। प्रत्यक्ष भगवान ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हटली, चाल। आता ज्ञानोबाराय चाल म्हणायला म्हटल्यानंतर त्या कीर्तनामध्ये रंग आला नसेल का? अहो एवढा कीर्तनामध्ये रंग आला की त्या कीर्तनाचा रंग बघून अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा विटेवरून खाली आला आणि त्या कीर्तनामध्ये नाचायला लागला। देव एवढा देहभान विवर्जित होऊन नाचायला लागला की देवाच्या कमरेचा पितांबर कधी गळून पडला देवाला देखील पत्ता लागला नाही। महाराज देवाच्या कमरेचा पितांबर गळाला, एवढा देहभान विवर्जित देव नाचत होता। मग संत मंडळीने बघितलं देवाच्या कमरेचा पितांबर गळालाय। मग त्या ठिकाणी एक संत बसलेले होते, ते संत उठले आणि त्या संतांनी देवाचा हात धरला। ते कोण होते हो संत? ते माहिती तुम्हाला नाव त्यांचं? ते संत होते मुसलमान समाजामध्ये जन्माला आलेले श्री संत कबीर महाराज। कबीर महाराज उठले, कबीर महाराजांनी हात धरला आणि म्हटले, सावध होई देवायसे बोले कबीर। कबीर महाराजांनी देवाला सावध केलं, देवा हो तुमच्या कमरेचा पितांबर गळालाय। असं अत्यंत सुंदर नामदेव महाराजांचं कीर्तन झालं। नामदेव महाराजांनी विना दुसऱ्याकडे दिला आणि विना दुसऱ्याकडे दिल्यानंतर ज्ञानोबाराय भेटायला आलेत असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायला लोटांगण घातलं। महाराज नामयाचे भेटी ज्ञानदेवा आले, लोटांगण घातले नामदेवे। नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायला लोटांगण घातलं, दोघांची भेट झाली। विचारलं, माऊली कसं काय येणं केलं? ज्ञानोबारायांनी सांगितलं, काही नाही महाराज, तुम्हाला बरोबर घेऊन तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, कधी निघायचंय बोला। असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की यांच्याबरोबर तीर्थयात्रा करायला जायचंय म्हटल्यानंतर देवाला सोडून एवढे दिवस मला राहावं लागेल, कसं शक्य हे? मग काय करावं सुचत नाही। सांगितलं, नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदिन त्यासी। तुम्ही विठोबाला पुसा, विठोबाला विचारा आणि देव जशी आज्ञा देईल तशा पद्धतीने पालन करण्याचा मी प्रयत्न करेल। मग निघाले दोघेही देवाच्या भेटी करता रावळामध्ये। हातामध्ये हात घालून दोघे निघाले आणि रावळामध्ये गेले। देवाने बघितलं दोघे येत आहेत आपल्याकडे, एवढा आनंद वाटला देवाला, एवढा आनंद वाटला देव स्वतः त्यांचं स्वागत करण्याकरता विटेवरून खाली उतरले। का आनंद झाला? कारण जगामध्ये न घडणारी गोष्ट आज घडली होती महाराज, न घडणारी गोष्ट काय? तर दोन गोष्टी एकत्रित आल्या होत्या आज। एक आहे मूर्तिमंत ज्ञान आणि दुसरा आहे मूर्तिमंत नाम। या दोन गोष्टी कधीच एकत्रित येत नाही। बऱ्याच वेळेला आपल्याला ज्ञान बघायला भेटतं काही काही ठिकाणी, पण तिथे नाम बघायला भेटत नाही। काही काही ठिकाणी आपल्याला नाम बघायला भेटतं तर तिथे ज्ञान असेलच असं जरुरीचं नाही, असं सांगता येत नाही। पण आज घडलं असं, नाम आणि ज्ञान हातामध्ये हात घालून येत होते देवाकडे। देवाला आनंद वाटला, देवाने स्वागत केलं। विचारलं, कसं काय येणं केलं? ज्ञानोबारायाने सांगितलं, देवा नामदेव महाराजांना बरोबर घेऊन तीर्थयात्रा करायची, तुमच्यावरती निर्णय सोपवलाय। देवाने थोडं नामदेव महाराजांना सांगायला सुरुवात केली आणि देव सांगायला सुरुवात करतात, पण देवाच्या लक्षात आलं की नामदेव महाराजांना जाण्याची इच्छा नाही। देव थोडे हसले आणि देव हसून म्हणतात, हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवढे भाग्य तुझे, प्रत्यक्ष पर ब्रह्ममूर्ती ज्ञानदेव करीतसे आदर संगतीचा। अरे नाम्या, केवढं तुझं भाग्य, प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती असणारे ज्ञानोबाराय तुझ्या संगतीची अपेक्षा व्यक्त करतायत, याच्यापेक्षा काय तुझं भाग्य असू शकतं? तू जा त्यांच्या बरोबर। तरीही नामदेव महाराजांना जाऊ वाटत नाही महाराज, तरीही जाण्याकरता तयार होत नाही। शेवटी देवाचा नाविलाज झाला आणि देव थोडी भाषा देवाने बदलली, कारण जर समजतच नसेल तर भाषा बदलावी लागते। देवाने भाषा बदलली, देव सांगायला लागले, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीचे आहे। अरे नाम्या, मला आणि ज्ञानोबारायला तू वेगळं समजू नको, मी म्हणजेच ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबाराय म्हणजेच मी। आम्ही शरीर स्वरूपाने भिन्न जरी तुला वाटत असलो तरी आमच्या दोघाचा आत्मा एक आहे। ज्ञानदेव आत्मा माझा, माझा आत्मा म्हणजे ज्ञानोबाराय आहेत, कारण देवाचेच अवतार ज्ञानोबाराय होते ना, बरोबर ना? गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली,
तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. देवाचे अवतार ज्ञानोबाराय होते. किंवा लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचे अवतार. जाण्याची इच्छा नाही, देव सांगतायत. तयार झाले नामदेव महाराज. भव्य अशी तीर्थयात्रा निघाली. अनेक देशोदेशीचे संत त्यांच्याबरोबर जाण्याकरता निघाले. भव्य अशी तीर्थयात्रा पंढरपूरच्या बाहेरपर्यंत देव त्यांना वाट लावण्याकरता आला. देव म्हणतोय ज्ञानोबारायला, माऊली माझ्या नाम्याला तुम्ही सांभाळून आणा. तीर्थयात्रा करण्याकरता निघाले नामदेव महाराज ज्ञानोबाराच्या बरोबर. संपूर्ण तीर्थयात्रा ज्ञानोबारांच्या बरोबर नामदेव महाराजांनी केली आणि पंढरपूरमध्ये आले. तुम्ही म्हणता एवढ्या लवकर कसे काय आले? तर कीर्तनामध्ये येत असतात. सगळं जर बघायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल, पण कळण्याकरता नामदेव महाराजांनी लिहिलेले तीर्थावळीचे अभंग वाचा, लक्षात येईल तुमच्या. संबंध तीर्थयात्रा करून नामदेव महाराज पंढरपूरमध्ये आले. मग नामदेव महाराज आल्यानंतर नामदेव महाराजांच्या आजबाजूला काही संत मंडळी जमा झाली, जे त्यांच्याबरोबर गेले नव्हते असे संत मंडळी. मग त्या लोकांनी विचारलं, का हो नामदेव महाराज, आम्ही असं ऐकले तुम्ही ज्ञानोबारायांच्या बरोबर गेला होतात. हो मी गेलो होतो. ते ज्ञानोबाराय फार मोठे संत आहेत, त्या संतांच्या सहवासामध्ये तुम्ही गेलतात. हा गेलो होतो. सगळे तीर्थ करून आलात? हो सगळे तीर्थ फिरून आलो. मग सांगा ना नामदेव महाराज, ज्या ज्ञानोबारायांच्या सहवासामध्ये तुम्ही सगळे तीर्थ फिरून आलात, त्या ज्ञानोबारायाच्या त्या संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला नेमकं काय अनुभव आला तेवढा आम्हाला सांगा ना. तो आलेला अनुभव श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. अपना पारिखे नाही ते, अपना पारिखे नाही ते, ए अपना पारिखे नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर